हाय विद्या. बॉडी टॅनिंग हा जो प्रकार आहे ना, हा जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता, जसं की ट्रेकिंग, समुद्रकिनारी किंवा इतर कुठेही अगदी आउट ऑफ इंडिया कुठेही जाणार असाल तर ऊन असतं आणि बाहेर गेल्यानंतर नक्कीच आपण थोडेसे शॉर्ट्स कपडे घालतो किंवा स्लीवलेस जसं आता मी घातलेलं आहे वगैरे, असे काही कपडे घातल्यामुळे बॉडी ज्या पद्धतीने टॅन होते. आणि तुम्ही जर सतत बाहेर फिरायला जाता म्हणजे फिरणंच असतं आपलं, मग त्याची शॉपिंग आली किंवा मंदिरं असतील किंवा वेगवेगळे हिस्टॉरिकल प्लेस असतील तर त्याला व्हिजिट देणं वगैरे, अशा जेव्हा गोष्टी करत असतो ते फिरणं असतं आणि ते साहजिक आपण दिवसा फिरतो तर ऊन असतं. त्यामुळे तुम्ही कितीही बॉडी लोशन किंवा सनस्क्रीन लोशन लावलं तरी त्याचा तेवढा परिणाम होत नाही. स्किन टॅन व्हायची ती होतेच. आणि त्यामुळे स्किन टॅन झाल्यानंतर काही नाराज व्हायची किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही चाललेली आहे. जसं तुम्ही घरी येता आणि जी रेग्युलर लाईफ आपली सुरू होते, रेग्युलर लाईफ सुरू झाल्यानंतर जसं तुमचं रोजचं अंघोळ आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा हलकासा तुम्ही घरच्या घरी स्क्रब करा, परंतु 4 ते 5 दिवस त्या टॅनिंगला नॅचरली हील होऊ द्या. नॅचरली ते डेड स्किन रिमूव्ह होऊ द्या. बॉडी तुमची नॅचरली तुमच्या स्किनला प्रिपेअर करायचं काम करते. आपली बॉडीला जेव्हा कधी कुठल्याही प्रकारचं नुकसान होतं तेव्हा आपली बॉडी स्वतःहून ते रिकवर करायचं काम करत असते. पार्लरमध्ये जाऊन कुठलाही चमत्कार होत नाही, लक्षात घ्या. लगेच म्हणते मी, होतो चमत्कार, नाही असं नाही. सबसे बडा मॅजिक तो पार्लर में ही होता है. परंतु असं नाही की लगेच टॅन झालं आणि तुम्ही खूप काळी काळी दिसायला लागली आणि पार्लरमध्ये गेले तर लगेचच तुमची पूर्वरत स्किन होईल, तर असं होत नाही. 5 ते 6 दिवस, मी तर म्हणेल 8-10 दिवस द्या ना, काय फरक पडतोय. शेवटी आपलं शरीर महत्वाचं आहे आणि पैसा दोन्हीही. त्यामुळे 8-10 दिवस नॅचरली टॅन रिमूव्ह होऊ द्या, स्किनला सॉफ्ट होऊ द्या, तिला पूर्वरत येण्यासाठी थोडासा वेळ द्या आणि नंतर जाऊन टॅन रिमूव्ह करण्याची जी काही पद्धत असेल ती पार्लरमध्ये जाऊन तुम्ही करा. अनेकदा महिला माझ्याकडे आता 31 तारखेनंतर किंवा 1-2 तारखेनंतर, जसं हे न्यू इयरचं फॅड संपल्यानंतर लगेच माझ्याकडे माहीत नाही, मला ब्लीच करून द्या, मला हे करून द्या, मला ते करून द्या. मी एकही असं क्लायंट घेतलं नाही, कारण मला फसवणूक करायला आवडत नाही. मी सरळ सांगितलं की 4 ते 5 दिवस थांबा आता. आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते की लगेच जर तुम्ही ब्लीच केलं ना तर स्किन डिस्पॅच होते, अनइव्हन स्किन टोन होतो, परंतु टॅन रिमूव्ह होत नाही. हे प्रॉपर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे हे. तुम्ही लगेच ब्लीच केलं, घरी करा किंवा बाहेर करा, स्किन खराब होईल पण स्किन रिपेअर होणार नाही, पूर्वरत तर नाहीच नाही. प्लीज माइंड इट.